खरं तर इथं आल्याच्या नंतर अजून आनंद असा वाटतोय की तुमच्या परिसराची श्रीमंती म्हणण्यापेक्षा आपल्या कानादेशाची तोफच म्हणावं लागेल. आमचे दादासाहेब भुसे त्यांचे चिरंजीव आविष्कार दादा आलेले आहेत का? येऊ करा ना. हा म्हणजे रस्त्यावर येत बो असं. आविष्कार दादासाहेबांचं इथं आगमन होणार आहे. कसं आहे ना, एकटा माणूस सगळं काय नाही करू शकत. एकटी व्यक्ती काय काय करणार आहे प्रत्येक ठिकाणी हाजरी लावणं शक्य नाही. म्हणून त्यांचे चिरंजीव इथं येत आहेत महाराज. आणि तुम्हाला सांगतो बरं का, जर का आपले भुसे साहेब आले नाही तर बाकीच्यांनी गैरसमज करायचा पण नाही. कारण एकटं माणूस कुठं कुठं हाजरी लावून मला सांगा. आता माले दिनभर मग 3 कीर्तने करणार राहतच नाही. बट अजून फोन करतो महाराज आज नाही कीर्तन कुठे, प्रत्येक ना उचलाय ना असं नक्की नाही. दिनभर मग 3 कीर्तने बी करणार मला बट समय ना आखो नातेवाईक बितेवाईक परिवार आणि आखो उचल टकू त्या फोन येतच ना बिनकाम ना. काय मग महाराज तुम्ही ते घरी बसले विसरी घ्या तू चेट रे हो आप्पा. अराटे बोला नाही आव नाही रे तुला इसरा नाही तुला शिलगाई दे ना राखेल टाकी चेटाड तू बट खरंच आहे. पण मग आता काय काय करी माणूस दिनभर मग 3 कीर्तने करणार येतच कोणले या 3 माणूस. तसं साहेब आले नाही तर काही समज करू नका. बाकीना लोक लगेच म्हणतात नाही हो आता त्या मोठला वे घ्या तू टाय का बट रे आप्पा मोठला नाही घ्यात रे ज्यानं झडच त्याला कडत रे. लोक देतच त्या काय काय करतस का 3 तास सोडतात नाही ना पाऊ. खरं तर दिवसभर कार्यक्रम असतात. प्रत्येकाचा फोन रिसीव्ह करणं काही शक्य होत नाही. म्हणून सर्वांची मी तर दिलगिरी व्यक्त करतो आणि जाहीर माफी मागतो. मला आत्ता पण मी जेव्हा तयारी करत होतो कपडे वगैरे चेंज करत होतो तेव्हा मला कमीत कमी 35 ते 40 फोन होते. तिथलाच टाईम फक्त 8:45 ते 9:15 दरम्यान 35 ते 40 फोन होतात. कोणता रिसीव्ह करसू बरं मी सांगा. मग तरी बाकीना ज्यासल्या अक्कल नाही त्या सांगतात तो आता पैसा आला आहे घ्या मोठा वे घ्या तो आता काय तटे फाशीलीन मरू तुम्हाला फोन नाही करता. ओ आप्पा मोठा बिटा काय होईल नाही शे टाईमच राहत नाही. त्यामुळे काही वेळेस माणसाने ॲडजस्ट करायला पाहिजे नाही का. आता इथं ज्यांच्या अनुषंगाने मी आलोय ते म्हणजे माझे मामा श्री प्रल्हाद मामा सूर्यवंशी डॉक्टर साहेब. त्यांनी सांगितलं मला वाटतं इथले सनी भैया हां सनी भैयांचा आग्रह होता काही का होईना रविकिरण महाराजांना आणायचंय. आणि कसं आहे ना जर मी प्रत्येक कीर्तनातून हे सांगतो मग कोणीतरी तारीख देणार जवळचं असलं तर तारीख होते ॲडजस्ट. जसं की सक्का मामान पोरे पण मग कोणीतरी चिठ्ठ्या पोहोचवणार आहे ना तर लग्न जमस नाही त्या सक्का मामा बी पोर देत नाही. बरोबर आहे का नाही मन गरमा आहे तसं. सख्या मामाची मुलगी पर मध्यस्थी कोणीतरी करणार असेल तर लग्न संबंध जुळतो. अहो आपलं जाऊ द्या संसारी लोकांचं. थोडक्यात सांगू का जगाचा मालक कृष्ण भगवंत आणि त्यांची पत्नी रुक्मिणी आई साहेबांना जर जगाचा मालक पती म्हणून भेटला असेल तर डायरेक्ट नाही तिने भरपूर नामचिंतन केलं आई साहेबांनी. पण सुदेव नावाचे ब्राह्मण मध्ये आले आणि त्यांनी चिठ्ठी पोचवली कन्हैयापर्यंत तेव्हा कन्हैयाला पार आई साहेबांना म्हणजे रुक्मिणी आई साहेबांना कन्हैया पती म्हणून भेटले. म्हणजे मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुळत नाही. तसं तुमचं आणि माझं नातं अँड मतलब तुमची सेवा करण्याची संधी मिळाली ती माझे डॉक्टर मामाश्री आणि आमचे सनी भैया यांचा खूप आग्रह होता आणि त्यांच्या आग्रहास्तव इथपर्यंत आलो. आणि सनी भैया तुम्ही मन मामाश्री त्यासल्या लाईशने चांगलं फसाट दिले आठे ना वातावरण देखील तुम्ही मला निम्मी बी द्यायला नाही शेतच. विठ्ठल विठ्ठल गायनासाठी उभे असणारे आमचे माझे सर्व म्हणजे गायनाचार्यांमध्ये माझे फेवरेट गायनाचार्य म्हणजे आमचे किरण माऊली. हां आता तुम्ही लगेच दादासाहेब असा कथा न कचाचे चेन द्या. मी फेवरेट गायनाचार्य सांगेले फक्त. आमचे किरण माऊली आहेत आमचे महाराष्ट्री आहेत आमचे एकनाथ हां आजंगचे बाजी अरे वा क्या बात आहे. तेच म्हणतात चेहरा वयक ना लागला. हां आपण एकच वार मग एक दावणी दिले ना बरोबर आहे. सगळी भजनी मंडळ परिचयाची एक वावर मग बघा त्याच नाव वार मग झालं तुम्ही. हो सगळे गुणवान मंडळी मृदुंगाचार्य महाराज चांगले आहेत वाजवणारे म्हणणारे महाराज सगळे चांगले आहेत ऐकणारे श्रोते तुम्ही सुद्धा चांगले आहेत. खरं तर नाव प्रत्येकाचं घेणं शक्य होणार नाही. कसं आहे ना मी जर नावे लेवाल गो
बराच बाहेर गावतीन लोक येतच नावे लेवाले मग बाकी नसणार लेवाय घ्यात बाकी नसणार राय घ्यात त्या बशी बशी सांगशील गाव रे यान करतं इथला दूर तर नाही होतं रे आपली विसरी जासावं आणि समजा बटाच ना विचार करीन जर नावे लेवाल गवते 2 तास असा सरी जात नावे वाचा मग तुमले स काय विचारतील ते तुम्ही सांगशात आमले संबंध नाही कीर्तनकार येलो होता का बाट येलो होता नावे वाची राहता मनीषीन आलेले सगळे श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो विठ्ठल 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 अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराय या अभंगातून सांगताय भैया अशा देवाला शरण जायचंय की त्या भगवंतानं भक्तासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करायला अजिबात लाजलं नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. खरं तर आज गणरायांचं आगमन मतलब आज 5वा दिवस आहे ना. कितवा दिवस आहे आज? 5वा दिवस आहे. आज 5वा दिवस आहे. गणरायांचा मुक्काम आहे. 5वा दिवस झालेला. अजून पुढे आपले 5 दिवस आणि 6व्या दिवशी जातील म्हणजे 11व्या दिवशी जे गणपती बाप्पा बसले आहेत ना ते त्यांचा जन्म कसा झालाय कोणाला सांगता येईल का? सर वाढले सांगता येईल पण तू 150 नाही तूच सांग असं म्हणतील लोक बशी बशी. ज्या गणरायांना आपण ज्यांचा आगमन झालेलं आहे आज 5 दिवसापासून बसलेले त्यांचा जन्म कसा झालाय. बरेच लोकांची मानसिकता म्हणजे बरेच म्हणण्यापेक्षा 90% लोकांना हेच माहिती आहे पार्वती मातेनं अंगाचा मड काढला आणि त्या मडनं गणरायाला घडवलं. बरोबर आहे ना माया? असंच आहे ना. मी थोडं बी चुकावं नाही बरोबर सांग राहिलो ना तुम्हाला बरोबर आहे ना. पार्वती माताना अंगणा मय काढीस नाही गणपती बनावा बरोबर आहे ना. म्हणजे पार्वती माता अशी दादावरी सांगतोय नाही का? कितला येडापणा शेव. पार्वती मातेचा अंगाचा मड काढून देव घडवला जातो काय? बाकीच्या लोकांना आपण आहे ना चान्स देतो बोलायला. आदिशक्तीचा अवतार आहे. आपण साधारण लोक जर कधी कोण तोंड केले ना असं पीठ मळता मळता जरी हात भरेल दकली ना तरी पोया खातात नाही आपण. बरोबर आहे ना. इथलं चत्र इथं काढतच. ती आदिशक्तीचा अवतार आहे. तिच्या अंगावर एवढा मड राहू देईन का हो? आदिशक्ती होती ती एवढा मड राहू देत नव्हती. पण आहे ना पहिले साबण वगैरे नव्हते म्हणून अंग धुण्यासाठी ना उंट ते काय लावायचे नाही का. हा आता काय म्हणतात आपण त्याले हा उठणच म्हणतास ना. हा त्या अंगाला लेप लावायची आणि ते लेप काढल्याच्या नंतर बसू बसू गणपती बाप्पांना घडवलं. अंगणा महिने होता बरं तो. ओ बहिणी स्वान तुम्हाच बोलतो उदिने बहिणी तुमले पटत चालते ती तुम्ही. पार्वती मातेनं ते उंटण लावलेलं होतं ते काढून त्याचं गणराया घडवले. त्याच्यामध्ये सजीवंत मंत्र जपून गणराया एक बालरूपात अवतीर्ण झालेल्या. आणि शंकर भगवंत येत होते. शंकर भगवंताला विरोध केला आणि शंकर भगवंतांना ते मान छाटली वगैरे वगैरे तुम्हाला कथाभाग माहिती आहे. पण तुम्हाला सांगतो ही कथा जरी असली तरी सुद्धा दुसऱ्या कथेमध्ये गणराया म्हणजे कृष्ण भगवंताचाच अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल अगर गणराया कन्हैया का रूप है तो भैया आज का दिन भी बहुत खास है. आजचा दिवस पण विशेष आहे. गणपती बाप्पाचं येऊन आज 5 दिवस पूर्ण होत आहेत पण आजचा दिवस माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण खास आहे. तो म्हणजे कोणचा? आज आहे राधाष्टमी. आजच्या दिवशी राधेचा जन्म झाला होता. राधेचा जन्म झाला दुपारी 12 वाजेला. बघा कृष्ण भगवंताचा जन्म झाला रात्री 12ला आणि राधेचा जन्म होतोय दुपारी 12ला. त्याचं काय कारण आहे? राधेनं कन्हैयाला सांगितलं कन्हैया अरे तू 12ला जन्माला येतो तेव्हा तुझे काही भक्त उपवास सोडतात म्हणजे 12 वाजेपर्यंत वाट बघावी लागते. भक्तांना उपवास तापस करावा लागतो. मला तसलं काही करायचं नाहीये. मग मी दिवसा जन्माला येईल 12ला. जास्त वेळ उपवास करायची गरज आहे. दुपारीच उपवास सोडा. कारण काय माहितीये का जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले ना तेव्हा गोकुळामध्ये चर्चा होती की नंद बाबांना मुलगा झाला अशी नव्हती चर्चा. मग काय होती? नंद घर आनंद भयो जय कन्हैया. नंद के घर आनंद ने जन्म लिया अशी चर्चा होती. पण जेव्हा राधेचा जन्म झाला तर नुसतं भक्ती नाही तर प्रेमानं जन्म घेतला होता. विठ्ठल 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 विठ्ठल
पण राधा राणी जन्माला येते तर प्रेमच जन्माला येतं, कारण माझ्या राधेकडे पूर्ण प्रेमच आहे महाराज. हा, राधा म्हणलं म्हणजे समोर डोळ्याच्या पुढे प्रेमच येतं. पण त्या प्रेमाची व्याख्या आपण काही लोकांनी चेंज केली. हा, आपणही प्रेम करतो आणि सांगतो आमनकाने राधा कृष्णासारखं प्रेम आहे, राखेल टाकीचील गायली आणि बट आपटिके का 3 लगीन होय ना का मग आव सांगत पाखरा आजाद केले तुला. अरे तिनं पहिलं ठरेल होतं रे आप्पा, अरे तिला खर्च टाया होता नाही त्यामुळे तुला पागले तरी ठेल होतं रे तिने. इथला पाहणं सुरू ना सांगे पिरी कधी आयुष्यभर. प्रेमाची व्याख्या बदलून टाकली आपण लोकांनी. खरं प्रेम कोणाला म्हणावं? आपल्याला दिसल्याच्या नंतर आपण लगेच प्रेमात पडतो. याला प्रेम नाही म्हणत, याला वासना म्हणतात महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि राधा जन्माला आल्याच्या नंतर राधेचं काय महत्व आहे थोडक्यात सांगतो. आज राधा अष्टमी म्हणून सांगावं वाटतंय मला. राधेचा जन्म का सांगावा वाटतो? राधा काय या राधाचं जरी नाव घेतलं ना तरी भगवंताला आनंद होतो. तुम्ही म्हणसान कस काय? फॉर एक्झाम्पल, एका बाईकडे दुसरी बाई ताक मागायला गेली. ताक मागायला गेली पण ती बाई नेमकं घर सारी राहते तवे सारा न पडे घर असले. आता तर स्टाईल वगैरे बसाडा घे त्यामुळे काय नाही. बाकीने पुरुषले ते याद बी पडी घ्या घर सारा ना रासा असं. रस्त्यावर अंगण माका शेण पडेल ना, मम्मी ते उचल ग बाई. हो बहीण तुन मम्मी ना बटा अंग भरेल राय हात भरेल नकेच मा शेण राह त्या भाकरी काय तू आई उचल. बहीण कधी कर राय ओ काकू. विठ्ठल 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 विठ्ठल. बाई घर सारत होती पण तिचा 1.5-2 वर्षाचा मुलगा होता. मुलगा पण तो घरामातीमध्ये खेळत होता. पण नेमका तो पोऱ्याला सर्दी झालेली, त्यानं नाक बी वाई राहील तर त्यांना काही शी बी वाई जायला होती. डुंगण बी भरेल, हात बी बटा गाराना भरेल. एक बहीण ताक मागालू नी आणि ती सारणारी बाईल म्हणे ओ बहीण म्हणे काय म्हणे तुन घर ताक शे का म्हणे. ती हा म्हणीन का नाही म्हणीन. तिथला माई बहीण त्या पोऱ्यावर ध्यान चालणे गे. ती सारणारी म्हणे का भाऊ तुला लाज वाटत का म्हणे. काय पोऱ्या गंदा आहे माय म्हणे बटा नाक मासे बोड बटा डुंगण भरेल म्हणे. त्यानं म्हणे आत्या कसान करता येलो त्यात म्हणे ताक मागाले. ताक नाही घर जा म्हणे. घर काढ दिन. दुसरी बाई उनी पोरी काय आत्या ताक शेव होईन. हाव पोऱ्यांकडे ध्यान गई. पोऱ्याला पटकन उचलेली ना पोऱ्यानं नागपुशी टाक पाणी काय दोय टाक डुंगण दोय टाकन. मग ती सारणारी बाईल सांगे त्या पोऱ्यान मायले का हो म्हणे तुला लाज वाटस का. लोक डोकं पोडी पोडी मागतात. देव देत नाही म्हणे तुले सोनानी मूस देले का हो म्हणे. आई पोऱ्याला तुला अंगतून दोता येत नाही तुला लाज वाटायला पाहिजे बिगर लाज नेले. इथलं बोलली ना दल्ली नी. मग ती बाई विचारस आत्या कसान करता येईल काय नाही बहीण म्हणे लोटाभर मालकान ताक लागावं होतं म्हणे. आत्या लोटाभर कसाले बोगणी भरेल की बोगणीत लय जा म्हणे. कशाचा परिणाम आहे? बाई स्वतःचा अपमान सहन करू शकते पण लेकराचा नाही. आणि लेकराची जर स्तुती केली तर माय त्या बाईसाठी किंवा त्या माणसासाठी काहीही करायला तयार असते. बरोबर आहे ना. लेकराची स्तुती जशी मायला आवडते तशी देवाला त्याच्या भक्ताची स्तुती आवडते. म्हणून देवाच्या नावापेक्षा राधेच्या नावाला किंमत आहे. विठ्ठल राधा नाम की क्या ताकत है पता है आपको? राधा नावाची काय ताकद आहे ऐकायचं का? हे राधे 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 बिन पिए नशा हो जाता है जो. राधे राधे बिन पिए नशा हो जाता है जो. राधे राधे बिन पिए नशा हो जाता है वो. बिन पिए नशा हो जाता है मेरा बरसाना रंगीला वहाँ राधा नाम की लीला. भगवान भी चरण दबाता है जो. राधे राधे गाता है भगवान भी चरण दबाता है जो. राधे राधे गाता है भगवान चरण भी गाता है जो.
राधा नामाची ताकद अशी आहे ना, दुसरा कोणताही नशा करण्यापेक्षा नामाचा नशा कधी कामी येतो. हरी जाम पर जाम पीने से क्या फायदा, शाम पियोगे सुबह उतर जाएगी. हरि नाम का एक प्याला पी ले बंदे तेरी जिंदगी सवर जाएगी. जर प्याला घ्यायचा जा, नशा करायची जा, तर नामाची करा, भगवंताच्या नामाची. कारण भगवंताच्या नामाची ताकद काय सांगू का? हे नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. हे पण महत्वाचं आहे. आणि या भंगातून तुकोबाराय तेच सांगतात, भैया भगवंताला शरण गेलं पाहिजे, पण कोणत्या देवाला शरण गेलं पाहिजे याला पर किंमत आहे. कोणीतरी राजकारणी व्यक्ती आहे, मला राजकारण माना रबी समजत नाही, पण मला बोला नाही विषय होऊ नका, सांगणं पड राही ना तुमले. XYZ कोणी राजकारणी व्यक्ती आहे, त्याच्या मागं फिरू नका असं मी म्हणणार नाही. तुम्ही राजकारणी लोकांच्या सोबत नक्की फिरा, पण त्या माणसाला, त्या राजकारणी माणूस संगे फिरा, पण त्या माणूसले तुमना पडेल बितड दिकाल पाहिजे. नाही ते तुमना घर पडेल रातन बंगलावाला ना घर करून मंजूर कर देता, चिल काय द्या त्याला कसाल फिरू. आपण फिरणारा येळाशेत मग बरोबर आहे ना. फिरू नका असं म्हणत नाही, पण अशा व्यक्तीच्या मागे फिरायचं की त्याला आपलं दुःख कळलं पाहिजे, तर फिरण्याला अर्थ आहे. तसंच तुकोबाराय सांगतात, भैया शरण जायचं ना, मग अशा देवाला शरण जा की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल. जसं तुमच्याकडचे आमदार आहे, विठ्ठल विठ्ठल मी ऐकलेलं आहे. अजून आमचं आहे ना, परवाच्या दिवशी लाईव्ह भेट झाली, पण ती पण खूप घाई. परवा कीर्तन होतं मामाश्री, तुम्हाला माहिती आहे काय गाव होतं ते? हां, सौंदाण्याला कीर्तन होतं, तिथं साहेब आलेले होते. फक्त 1-2 मिनिटाचा सत्कार वगैरे केला आणि साहेब चालले गेले. पण मी असं ऐकलेलं, राजकारणाशी माझा काहीच संबंध नाही, पण साहेबांचा जर विषय आला ना, तर कोणताही व्यक्ती जाऊन भेटू शकतो, साधारण व्यक्ती पण तिथं जाऊन भेटू शकतो. ही साहेबांची खासियत आहे. नाही ते ज्या लोक मोठला वैग्यात ना त्यासले भेटान करता लवकर टाया बसत नाही, पण कोण आज बसेला लागत नाही, काहीच नाही म्हणे साहेबच सांगे डायरेक्ट आपले जर गरज म्हणजे काही काम राहिलं तर आपण डायरेक्ट भेटू शकतोस. हो, आणि अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. पर साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय अशा देवाला शरण जायचं की तो भगवंत आपल्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, अशा देवाला आम्ही शरण जातो. पण असा देव कोणचा आहे की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल? असा कोणता देव आहे? मग आम्हाला कळेल का? तर तुकोबारायांनी प्रमाण सांगितले, लक्षपूर्वक ऐका. माझा बोलण्यातून काही शब्द तुम्हाला असं जर वाटला आपल्याच बोलना भो, कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा आणि दुकान रास. एकनासाठी कपडा शिवावत नाही, ज्यांना मापना बसना त्यान गाले निघ जान रे काका, अरे बरेल गरम दाती नका गाल जात रे भाऊ. कारण मला तुमचा इतिहास काहीच माहित नाही, मी फक्त सांगतोय. आता ज्याला बसलं शर्ट त्यानं घालून घ्यायचं, आपली जोडी डोकाला आली येवानं नाही. भगवंत भक्ताच्यासाठी खालच्या लेव्हलचं काम करतो. कोणचे भक्त? सुरुवातीलाच सांगेल तुम्हाला, ज्या भक्ताची माझ्या भगवंतानं जात बघितली नाही, पात बघितली नाही, फक्त बघितलं ते अंतकरणातला भाव, आणि तो भक्त होता महार समाजाचा चोखा मेळा. भगवंताची सेवा करत होता. एवढी सेवा की माझ्या भगवंताला दया यावी आणि चोखोबाच्या सोबत गुरं ढोरं ओढावी, इतक्या खालच्या लेव्हलची काम माझा भगवंत करतोय. एका ठिकाणी तर असं आलं की भगवंतानं
परीक्षा घेतली असं समजायलाही हरकत नाही. चोखोबाच्या पत्नीला दिवस आहे. चोखोबारायांच्या बायकोचं नाव काय, पत्नीचं नाव काय या? हा, चोखोबाच्या पत्नीचं नाव काय या? सांगता येईल का? नाही ना? नाही. कमीत कमी संतांच्या बायका पत्न्या सांगता आल्या पाहिजे. चोखोबान बायकोन नाव काय तो बहिणीचं? कोण जान भाऊ. आणि आमले माहिती राहतं तुला आटे कसाल दडकावतो भाऊ, ते बी खरंय. मग चोखोबाच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई. चोखोबांना आता वारीला जायचं. चोखोबाला वारीला जायचं. चोखोबाने पत्नीला सांगितलं, म्हणले ऐक ना, अगं मला वारीला जावं लागतंय ग, वारीला जायची इच्छा. पत्नीनं सांगितलं तुम्ही वारीला जाताय ना, नक्की जा, पण ऐका ना, रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला तेवढा निरोप द्या, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, माझे दिवस भरता येतो, बाळंतपणाची वेळ जवळ, तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा. चोखोबा म्हणतो हरकत नाही, सांगतो म्हणला. आता चोखोबा निघाले. चोखोबाला जाऊ दे ना बरं का बहिणी सोन वारीले, बायकोनी नवराला वारीला जाऊ दे ना बा असं म्हण नाही म्हणा. दिवसभर धावतात तरी बी नवरा सांगा जावा म्हणे, तुम्ही बहिणीला दाड दिजात म्हणे. अशी परिस्थिती आपली जर राहते ते ताई. घर रचील का देव काय दला नाही घ्या पुल्लावरील याची लग्या वारी जावाना जाऊ देव कीर्तन लेखा जाय ना. एखादा माणूस एखादी बाई ऐ घरचेल का त्या बकलीला कुत्रा तोड टाकतील ना. तेवढं बरं वाडे मालेगाव मध्ये एक बी बाई येईल नाही जे, कारण मी बटत होता ना सांगाव आणि ना काहीच सांगाव नाही मी. चोखोबाच्या पत्नीने स्वतः सांगितलं स्वामी जाताय ना वारीला जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणला. आता चोखोबा राय निघाले, बहिणीला सांगणं विसरले, नामचिंतनात एवढे मग्न झाले, भजनात एवढे वेडे झाले, बायकोला दिवस आहेत आणि बाळंतपणाची वेळ जवळ हे सुद्धा विसरले महाराज. एवढी वेळी भक्ती होती. आता अंतकरणापासून देवाची भक्ती करत करत पंढरपुराचा मार्ग धरला. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं याच्या बायकोचे दिवस भरते तरी हा बहिणीला सांगणं विसरला, म्हणजे काय विशेष प्रेम आहे माझ्यावर. महाराज जगाच्या मालकाला वाटलं जर भक्ताची भक्ती खरी असेल तर तिथं मी का ना गेलो पाहिजे. तर माझ्या मालकानं, पंढरीच्या मालकानं, पंढरपुराच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखामेड्याच्या गावाच्या शिवजवळ आला. अजून गाव माझा येईल नाही. गावाच्या शिवजवळ आला भगवंत, आणि भगवंत आल्याच्या नंतर मनात प्रश्न, मी जर का असाच्या असाच गेलो तर मला चोखोबाची पत्नी काहीच करू देणार नाही, मला चोखोबाची बहीण बनूनच जावं लागेल. मग आता चोखोबाची बहीण जर बनायचं असेल तर स्त्री रूपात जायचंय, आणि स्त्री रूपात जर जायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल. माझ्या जगाच्या मालकानं नऊवारी साडी नेसली मायाव. जगाच्या मालकानं नऊवार साडी नेसली आणि डोक्यावर पदर घेतला. कोणी गोष्ट कराय ना मी कोणी गोष्ट सांग रा बहिणी. देव देव म्हणत देव ब्रह्मांडनाथ धनी अव जगना मालक, त्याले सुद्धा वाटणं बाईना अवतार मा जाय राय नो, बाई सारखं राहणं पडी, मला डोकावर पदर लेनाच पडी भो, कारण मी बाईना अवतार मा जाय राय नो बा असं. हा रे भो समजणं रे भो. मी म्हणतो मन मटेरियल का वायबार जाई भो, मला असं वाटलं मी का कडकवर फेकीन मोक्या होई भो म्हणतो. जगाच्या मालकाला वाटत होतं जर मला स्त्री रूपात जायचंय तर मला डोक्यावर पदर घ्यावा लागेल, कारण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती डोक्यावर पदर, आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. माया हो तुम्ही काय माझ्या दुश्मन नाही आहे, तुम्ही माझ्या माया माझ्या बहिणी आहात, पण तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या वाटतात. कारण आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कडवळा म्हणून. तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून मी तुम्हाला बोलतोय. आणि खरं सांगू का, घर म्हणा काय चूक राहिली ना, घर म्हणाशनीच दाबी लिहो बाहेर नाही तिने आपल्याशी काढते, इथला काय शहाणपणा करू देऊ नये कोणले. बरोबर आहे की मी घर नाही, मी काना देश ना पोऱ्या म्हणे ना अक्का त्यांनी सांगते बहिणी सोन डोकावर पदर सल लिहिलेत जा तुम्ही. काय माहितीये का, डोकावर जर पदर राहिना ना
तुमना डोकावर ना पदर, या असं बसल टोपीवाला बाबा आहेत ना, याशनी जर देखील ना तुम्हाला काहीच माहिती नाही राहिना, पण तुम्ही जर या बाबा असले देखील डोकावर पदरली ना डोकावर ना पदर देखील या बाबा आहे ना, तुमना बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाई जातस. तुम्ही घर मान्यासान साडी कितला आणि राज बहिणी स्वन घर मान्यासान साडी उजी वेगे 400-500 600 रुपयांनी हिशोब बसायला पाहिजे, म्हणजे 600 रुपयांनी साडी, 600 रुपयांनी सहावार साडी, सहावार साडी 600 रुपयांनी, म्हणजे 1 मीटर कितला पड राय ना 100 रुपयाले. पदर कितला मीटर ना आहे 1 मीटर ना. तो 1 मीटर ना पदर जर डोकावर राहिला ना, तर आपला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढावच बहिणी सोन मनीषन डोकावर पदर लिहिले बर का. पदर लिहेल मा इथलं वजन वाढस ना, काय फरक पडस. पदर लिहा मग काही नुकसान होस का माया असून तुम्ही. चला बुवा पदर महाराज आम्ही पदर लिहितो, पण नेमका असं पेपरले बातमी वाची, पदर लेता लेता मालेगावना स्टँडवर 17 बाया मरी घ्यात महाराज, असं काय आहे. मग बरं मराल ब्यातीच होती मनीषीन लिहावत नाही पदर, मग ठीक शेवा असं देखील ऐकेल शे का कुठे. अजिबात वाईट नजरेनं बघायचं नाही, चुकीचा ठरवू नका. तुमचा भाऊ बोलतोय, तुमचा मुलगा बोलतोय असं समजून ऐकायचंय, कारण तुम्ही माझ्या धर्माचे हात म्हणून हक्काने बोलेल. राग येत असेल सगळ्या बहिणींच्या पाया पडतो बरं, बहिणी सोन डोकावर पदर टाकलेच जा, कारण डोकावर पदर आहे ना ही आपली खास करून भारत देशाची, विशेष करून महाराष्ट्रीयाने खास करून काना देशाची संस्कृती. डोक्यावरचा पदर नाही पडला पाहिजे. आपला काना देशनी पोरगी राष्ट्रपती होईगी बिचारी माय, कोण पुरुष मंडळी कोणी सांगू नका, महिला माता राष्ट्रपती झाली आपल्या काना देशाची मुलगी. काय नाव प्रतिभाताई पाटील. कोण वहिन्यात राष्ट्रपती, राष्ट्रपती होईगी माय, तरी डोकावर त्यांनी पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाणी पोलो तिरपा कोचिले कोण काकू तू पदरले व म्हणे सोनचिडी हाटे राष्ट्रपती पदरलेस, आणि आई बहीण बचत गटनी मीटिंगला पोलो तिरपा कोचे हो सांगू काकू तू खिचडी वाटस हो बहीण पदर टाको माय. पदराची एवढी खासियत आहे ना, हा डोक्यावर पदर असला की मायबापांची इज्जत वाढते. आणि तुमले सांगू का बाबा लोकांचे बोलता आवडच म्हणा आई बोलेल. डोक्यावर पदर घेऊन जर बाई दिसली ना असं वाटस ना आई माय नका मंदिर बांध टाकू भो. हा डोकावर पदर दिख नका असं वाटस आई माय बहीण नका मंदिर बांध टाकू भो असं वाटस. आणि मीन पदरनी बाईल तर का ना मला असं हो बापरे दिल्ली चुरड कधी फेर राहिने भो म्हणशील पदर धड काढली जाऊ बहिणी सोन. बाकी नाही बाया सांगते मग पोरी सांगते महाराज तो सरकी सरकी जास ना खाली त्यावर चुका ठोकीले पण शिरगावाचा तू काय फरक पडणार तुला पदरले आम्हा. पहिले काय मर्यादा होती महाराज. या असा टोपीवाला बाबाला जर पहिल्या बाया देखील येत ना वावर माय येता येता डोकावर जरी वजर आहे ना तरी सुद्धा तोंड तिरप करीन उभे राहत नाही. माय एवढा मोठा माणूस इरा ना त्या माणूसा समोर चाली होती. तो माणूस काय सांगे पोरले वयनशे का नाही रे कुठे ना माहेर शे राय पूर्ण म्हणशीन बाया माणूस निघी जाय तो लोक असं तिरप तोंड करीन उभे राहतो. माणूस निघ्या का तो मन माया जाय. बरोबर आहे ना माया सोन बरोबर आहे ना. आते म्हणजे तो माणूस वयकना नाही पायकना नाही फक्त गावमान असे एवढी मर्यादा तो माणूस निघी जाऊ देणं पडीन भाऊ. वयकना बी नाही शे फक्त गावमाना वहीन या हिसाबतीन मान सन्मान होता. आता कसं काय वातावरण आहे काका. पहिले गावमाना म्हाताराला देखील बी मन माय तिरपार तोंड करी उभं राहाय. पहिले त्या म्हाताराला निघ जाऊ दे माय म्हातारा नावटी दिन असं वातावरण होतं. आता कसं काय आता गावमाना नाही हो सगळा सासरानं सुद्धा छातीने बिल्ल मोठ टाकाल करस मन बाई. हा बेकार परिस्थिती विजायला शहाती. पहिल्या बाया गावमा घुसान टाइमले पायमाना चप्पला आत्मा धरली आहेत. पहिला बोलता नेम बारी होता तो दर्जामा घुसतात बाया पायमाना चप्पला आत्मा धरली आहेत. आते चप्पल घालाशिवाय रांधता येत नाही बिचारीसली. एक बहिणी मला फोन करा म्हणे महाराज तुम्ही बोलतो बारीक बारीक सांगतो म्हणतो बहीण मी जर म्हणा नियम सांगत पटणं दिले नाही पटणं ते म्हण मला वापस देते ताई म्हणतं नाही म्हणे महाराज त्या पहिल्या बाया शिकेल नाही होत्या अशिक्षित होत्या तिशी नियम पाया होते ना आम्ही शिकेलेत म्हणे. म्हणतो बरं आहे बहीण जर चप्पल घालीन राहणं बिगर पदर राहणं याले जर सुशिक्षित म्हणस होय ना बाई अजून तू पुरी सुशिक्षित नाही व्हायले म्हणतं. मग म्हणे महाराज म्हणतं तू ये ना बहीण पायमा घाला ना बूट राहता ना त्यास मग वरण लिहिन पिशी ना तवय म्हणसू मन बहीण पुरी शिकी गई बुवा. चप्पल घाली राहणं याला सुशिक्षित म्हणतस का बानट सुरत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल
बाप लग्नेच मग जाते ना त्या बाया तताने बाया बहिणीसून तुम्ही बट्या नेममा राहते कोण बरेल घर मग जाती घाली म्हणा अजून जेवण बी राहायचे. पहिलं काहीच राहिलं नाही काय काय सांगून काय काय राहू देऊ असा जीव करस म्हणा. आता त्या साड्या सोड्यास ना ते बोलतं बारीशे पण आता बाईश नाही आखो एक वस्त्र नवीन आणले काका. कोणतं बहिणी गाऊन तो गाऊनले दुकान मा बी दकस ना तरी असा जीव करस मी चाकूला यायला पाहते फाडीन माठ टाकसो असा जीव करत म्हणा त्या गाऊनले दका. आणि एका रोजानं दुकान मा घुशीशनी माठ टाकसो त्या गाऊनले मी त्या गाऊननी इथला सत्यानाश करेल जे इतक्या सुंदर माया हो तुम्हाला आदिशक्तीचा अवतार म्हणतात. मस्त साडी नेसो वजन माराव शरीराला काही व्याधी असेल तर नक्की घालायला पाहिजे. मी विरोध करणार नाही बरं का. मी बी तुम्हाच पोरगा आहे तुम्हाला भाऊ आहे. शरीराला काहीतरी त्रास आहे मग घातलं पाहिजे घातलं पाहिजे काय विरोध नाही. पण बिनकाम ना त्या गाऊन घाल समजा घालेली ना तर आपलं आपलं घरमा घालेन घरमा पडी राव. बाकी नाही बाया गाऊन घालेन बटा गाव मा फिरी येते वो हो माय घर बट हो अक्का. आणि ती गाऊनवर काय बाई चांगली दिकस का हो. साडीवर असं वाटस ना आदिशक्ती ना अवतारे भो मन माय गणनी माये जिराणी असं वाटत. आणि गाऊनवर बाईल तर केल्या तुम्ही असं वाटत ना आपण त्या चिडा उडवाल बाजरी म्हणा चिडा उडवाल नाही लाकडे गाठ देत का. मजाने दिकस बहीण तू नको घालत जाऊ गाऊन. ते गाऊन बिऊन तर ताशील गाय दे त्या मस्त साडी नेस आणि वजन मारावा ना बहिणी सोन. लग्नेच माझा ते 10,000 साड्या नेसते आणि पदर तिरपा कोसतीस. आई आपली रूढी नाही आपली परंपरा नाही शे. बरं एवढ्या माग्या साड्या नेसतेस पदर बी ते मागाच होईल ना दादा.